हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला सोड्याची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे एक वाटी सोडे घेतलेले आहेत. सोडे सर्वप्रथम मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता हे जे सोडे आहेत ते मी अगदी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते. तुम्ही बघू शकता इथे सोडे किती छान फुललेले आहेत. आता या सोड्यांमधलं सर्व पाणी काढून टाकणार आहे मी आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून हे सोडे साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत. हे बघा, इथे मी साधारण 10 ते 15 मिनिटं हे सोडे बाजूला ठेवले. आता भाजीसाठी मी इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच 2 मध्यम आकाराचे कांदेही बारीक चिरून घेतलेले आहेत. आता गॅसवरती कढई ठेवून मी त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आहे. तेलामध्ये जिरा आणि मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. आणि कांदा अगदी छान परतवून घ्यायचा आहे. अगदी मस्त लालसर रंगावर हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा छान परतवून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट मी घालून घेणार आहे. छान व्यवस्थित परतवून घ्यायचंय. त्यानंतर इथे आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटोमध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत. मीठ जरा कमीच घालायचंय कारण आपण सोड्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. त्यामुळे इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा. मीठ घातल्यामुळे टमाटे छान मऊ शिजतात. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतवल्यानंतर आपण यामध्ये सोडे घालून घेणार आहोत. इथे सोडे घालून घेतले आहे आणि छान परतवून घेणार आहोत आपण हे सर्व मिश्रण. आता यामध्ये मी 1 ग्लास गरम गरम पाणी घालून घेणार आहे. इथे सोड्याच्या भाजीला आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत. गरम पाण्यामुळे आपले सोडे जे आहेत ते अगदी छान शिजतात. आता भाजीवर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान भाजी शिजलेली आहे. इथे अगदी मस्त कलरही छान आलेला आहे भाजीला. आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. भाजीवर छान वरून कोथिंबीर घालायची.
तुम्ही बघू शकता अगदी मस्त ही सोड्याची भाजी दिसते आहे. नक्की ट्राय करा. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक यू.